पुढच्या बातमीकडे वळूया। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केलेली आहे। पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं, पण अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती पत्नीमध्ये वाद होत होता, भांडणं होत होती। याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयामध्ये डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। कुटुंबियांच्या आरोपानंतर वरळी पोलिसांनी गौरीचा पती अनंत गर्जेला काल रात्री 1 वाजता अटक केली आहे। आमचे प्रतिनिधी सुस्मिता यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। सुस्मिता, काल 1 वाजता अटक केल्यापासून आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। त्याला कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार होतं, काय आत्ताचं अपडेट? अनंत गर्जे यांच्यावरती आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेले आहे। गौरी पालवे यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे आरोप केलेले आहेत। या आरोपांनंतर आता वरळी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशीला तपासाला सुरुवात केलेली आहे। वरळी बीडी चाळीमध्ये हे कुटुंब राहत होतं, ज्या ठिकाणी गौरीनं आत्महत्या केली त्या संपूर्ण परिसराची छाननी केली जात आहे। आजूबाजूला काही सीसीटीव्ही आहेत का नाही याचाही तपास केला जात आहे। ज्या वेळेला ही सगळी घटना घडली त्यावेळेला अनंत गर्जे नेमके कुठे होते, त्यांचा सीडीआर रिपोर्ट ताब्यात घेतले जात आहेत। फॉरेन्सिकची टीम ही आता तिथे पोहोचलेली आहे। घटनास्थळावरती महत्त्वाच्या गोष्टी ताब्यात घेतल्या जाणार आहेत। त्यावेळेला एकूणच आत्महत्येपूर्वी गौरीने काही लिखाण करून ठेवलं आहे का, सुसाईड नोट लिहिली आहे का, त्याची तपासणी पहिल्या टप्प्यात केली जाईल। गौरीच्या फोन सुद्धा फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतलेला आहे। या फोन मधून काही महत्त्वाचा डेटा समोर येतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनैतिक संबंधांचा जो आरोप अनंत गर्जे यांच्यावरती कुटुंबियांनी केलेला आहे, त्यामध्ये किती तथ्य आहे, त्या संबंधी काही पुरावे मिळत आहेत का, याचाही तपास फॉरेन्सिक टीम कडनं करण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ आत्महत्यापुरता हे सगळं प्रकरण थांबून न राहता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सखोल पद्धतीने व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे। नक्की, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अनंत गर्जेला तर अटक झाली आहे, त्याच्याबरोबर अजून दोघांवर गुन्हा दाखल आहे, त्यांना अटक झाली आहे का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाची ही बातमी, अनंत गर्जे याच्या घरी फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। सगळे एव्हिडन्स ताब्यात घेण्याचं काम सध्या सुरू आहे। तिचा फोन सुद्धा म्हणजे त्याच्या पत्नीचा फोन सुद्धा ताब्यात घेतला गेलेला आहे। अनंत गर्जेला 1 वाजता रात्री अटक केली आहे, त्याच्याबरोबर त्याची बहीण आणि अजून एक म्हणजे तिघांवर गुन्हा दाखल आहे। खरं तर त्याच्या व्यतिरिक्त इतर दोघं ताब्यात घेतले गेलेत का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याला कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार होतं, त्यामुळे कोर्टात आता काय गोष्टी समोर येतात हेही बघावं लागेल। तसंच महत्त्वाचं ठरणार आहे, आपण पाहिलेलंच होतं की पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने घटना ज्यावेळी घडली, ज्यावेळी गौरी यांनी आत्महत्या केली त्याच्या काही वेळ अगोदरच दोघांमध्ये अनंत आणि गौरी यांच्यामध्ये भांडणं देखील झालेली होती आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांचा काही कार्यक्रम असल्याने अनंत हे बाहेर पडलेले होते त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी, परंतु कोस्टल रोडवर पोहोचलेले असताना त्यांना अंदाज आला की गौरी या फोन उचलत नाही आहेत, काही उत्तर देत नाही आहेत। त्या अनुषंगाने ते पुन्हा घराच्या दिशेने पोहोचले होते आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं की खिडकीतून गौरी यांचा मृतदेह त्यांना पाहायला मिळालेला होता। ते अत्यंत घाबरलेले होते। ही सर्व माहिती पोलिसांनी तपासामध्ये जे आहे त्यांना निष्पन्न झालेली आहे आणि त्या तपासाच्या माहितीनुसार त्यांनी अधिकचा तपास काय मिळतो यासाठी वरळी राहत्या घरी पोहोचलेले आहेत। आता आणखी तपास काय करतायत पोलीस हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, वरळी। अनंत गर्जे हे काल रात्री 1 वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलं। फॉरेन्सिकची टीम गर्जेच्या घरी पोहोचलेली आहे। तिने आत्महत्या केली त्याच्या काही क्षण आधीच अनंत आणि तिच्यामध्ये भांडण झालेलं होतं आणि तसाच रागात तो निघून गेला होता, पण कोस्टल रोडपर्यंत जाईपर्यंत त्याने अनेकदा तिला फोन केले, तिने काही उचलले नाहीत। म्हटल्यावर तो पुन्हा माघारी फिरला। घरी आला तर दार बंद होतं, दार उघडत नव्हती ती, त्यामुळे त्याने खिडकीतून वाकून बघितलं तर कळलं की तिने आत्महत्या केलेली आहे आणि मग पुढच्या गोष्टी त्याने घाईघाईने केल्या आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला।
पण तिच्या कुटुंबियांनी, गौरीच्या कुटुंबियांनी हा आरोप केलाय की ही आत्महत्या नाहीये, ही हत्या आहे। त्यामुळे मग चौकशीला सुरुवात झाली। 3 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आता काय घडतं ते बघायचं। काल 1 वाजता अनंत गर्जेला ताब्यात घेण्यात आले, रात्री 1 वाजता। हे अनंत गर्जेचं घर आहे। पोलीस तिथे आहेत आणि फॉरेन्सिकची टीम पण तिथे पोहोचली आहे। एव्हिडन्स गोळा करण्याचं काम केलं जात आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे पीएम म्हणून काम करतो अनंत गर्जे, आणि अनंत गर्जेवर गौरीच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केलाय की ह्यांनीच छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं। FIR मध्ये आणि अटक दाखवली असताना कुठली कुठली कलमं लावली जातात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। डॉक्टर गौरी पालवे हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे, आणि या घटनेनंतर गौरीचे कुटुंबीय आक्रमक झालेत। अनंत गर्जेच्या घरासमोरच त्यांनी अंत्यसंस्कार करण्यात येतील असं म्हटलेलं आहे। तिचं पार्थिव बीडमध्ये नेण्यात आलं, आणि जिथे अनंत गर्जेचं बीडमधलं घर आहे तिथे ते पार्थिव आज सकाळी नेण्यात आलं आणि तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असं सांगण्यात आलं। थोडासा तणाव निर्माण झालेला होता। अनंत गर्जेच्या घरासमोरच पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। तिच्या मामानं, तिच्या कुटुंबियांनी आरोप केलेत की तिला त्रास दिला गेला, तिचा मानसिक शारीरिक छळ केला गेला म्हणून तिने आत्महत्या केलेली आहे। गर्जे कुटुंबियांवर हा आरोप केलेला आहे। त्यामुळे तिचं पार्थिव बीडच्या पाथर्डीत नेण्यात आलं आणि गर्जेंच्या घरासमोर तिच्यावर अंत्यसंस्कार, तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं आपण बघतोय दृश्यांमध्ये। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। आम्हाला पत्र पोलिसांकडून दिलं गेलं होतं की त्यांना या गोष्टी रूल आउट करण्यासाठी सगळे सॅम्पल ठेवण्यात यावे, त्या अनुषंगाने आणि त्यावरही जे आम्हाला गरज वाटली तेही आम्ही ॲड करून आमच्याकडनं जे सायंटिफिकली गरज आहे ते सगळे सॅम्पल आम्ही लॅबला पाठवलेले आहेत। आणि त्याबरोबर आम्ही हिस्टोपॅथसाठी पण जे आम्ही मायक्रोस्कोप खाली पॅथॉलॉजी डिपार्टमेंट बघतं ते पण आम्ही रूल आउट करणार आहे की अजून काय याच्या व्यतिरिक्त पॉइझनिंग सोडूनही अजून काय निघण्याची शक्यता आहे का, जी माहिती पोलिसांनाही नसेल किंवा त्यांनी दिली नसेल। तर पूर्णपणे आम्ही हा तपास सायंटिफिक वेने 100% ॲनालिसिस करूनच याचं फायनल आम्ही रिपोर्ट बनवणार आहे। प्रायमरी रिपोर्टमध्ये स्ट्रँग्युलेशन दाखवलेलं आहे का? म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो, प्रोबॅबल कॉज ऑफ डेथ जे आम्ही सर्टिफिकेट PM नंतर देतो त्यामध्ये ओपिनियन रिझर्व्ड एव्हिडन्स ऑफ लिगेचर कम्प्रेशन ऑफ नेक असं केलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये अननॅचरल। इतर कुठे शरीरावरती जखमा किंवा काही आढळलेल्या आहेत? त्या जे काय आहे ते आम्ही रिपोर्टमध्ये संबंधित इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला लवकरात लवकर देणार। दुसरा एक सर महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा ही घटना घडली तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि आरोपीच्या दाव्यानुसार तो 29व्या मजल्यावरून रेफ्रिजरेटरमधून खिडकीच्या मार्गे आतमध्ये आला असा एक दावा त्यांचा आहे। तर तो सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं काही व्हेरीफाय करतोय किंवा पोलिसांच्या टीमसोबत तुम्ही उपस्थित असणार आहात? नक्कीच, त्यासाठी मी पहिले सांगितलं की आता पोलीस स्टेशनला चाललो आहे आम्ही, आणि तिथं जी काही उर्वरित माहिती आहे आता फक्त आम्ही सीन एक्झामिन केलं आहे, बाकी जे कोलॅटरल माहिती यांना भेटलेली आहे ते आता पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा करू आणि ते त्या रिपोर्टमध्ये आम्ही त्या माहिती अनुसार टाकून फायनल रिपोर्ट करू। ठीक आहे, थँक्यू सर।